नमस्कार. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, की मी मोडीलिपी प्रशिक्षक आहे. त्यासोबतच मोडीलिपीचा जाणकार सुद्धा आहे. आत्ताच नुकत्याच 27 मेला शासनाचा जो जी-आर आला होता, त्यामध्ये सुद्धा माझं नाव आहे. आणि बऱ्याच वर्षापासून मी मोडीलिपीचं खूप काम केलेलं आहे आणि मोडीलिपीमध्ये काम करत असताना बरेचसे पुस्तकं जे आहेत, ते पुस्तकं सुद्धा मी खरेदी केले. सगळ्यात जास्त पुस्तकं माझ्याकडे साधारण 40 ते 45 पुस्तकं वेगवेगळ्या लेखकांचे आहेत. आणि तसंच उमेश केदार जे आहेत फलटणचे, त्यांच्याकडे त्यांच्या आजोबांचं एक पुस्तक होतं. तिसरी एकाच वर्षी 3 पुस्तकं असे छापले गेले होते आणि म्हणजे साधारण ही गोष्ट असेल 1920-1950 च्या आतमधली. तर त्यांच्या आजोबांचं जे मोडीलिपीतलं पुस्तक आहे, ते जे शिकत होते, ते पुस्तक मला उमेश केदार यांनी पाठवलंय आणि ते आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आणि नक्की काय आहे ते चला बघूया. काही दिवसांपूर्वी उमेश केदार जे आहेत त्यांचा मला WhatsAppला मेसेज आला आणि त्यांनी मला सांगितलं, की "सर माझ्याकडे माझ्या आजोबांचे काही पुस्तकं आहेत, ज्याचं माझ्याकडे तरी काही काम नाही आणि ते पुस्तक तुम्ही घेऊ शकाल का? तुमच्याकडे तुमच्या संग्रहामध्ये असतील किंवा तुमच्या वाचनामध्ये तुम्हाला उपयुक्त होऊ शकतील वगैरे." तर त्यांना मी विचारलं, की कुठले पुस्तकं आहेत वगैरे. तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं, की माझ्या आजोबांची काही पुस्तकं आहेत आणि एकूण 3 पुस्तकं आहेत. त्यापैकी एक पुस्तक माझ्याकडे आहे आणि एक दुसऱ्याकडे आहे. तर जे पुस्तकं आहेत ते मी तुम्हाला पाठवू का? तर मी त्यांना सांगितलं, की एकतर म्हणजे जुने पुस्तकं मिळणं ही खूप अनमोल ठेवा आहे आणि हा अनमोल ठेवा त्यांनी जतन आत्तापर्यंत करून ठेवला. हीच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण बरेचसे मी बघितले, की बरेचसे लोकं जे आहेत त्यांच्याकडे पुस्तकं आहेत, पण ते चांगल्या कंडिशनमध्ये नाही किंवा पुस्तकं रद्दीमध्ये टाकून देतात. असं बऱ्याचशा गोष्टी होतात. तर हे एकूण 2 पुस्तकं आहेत माझ्याकडे. त्यांच्या आजोबांचं नाव कदाचित कोंडीबा तात्याबा सुतार मोडी आणि हे पुस्तक आहे. ओके. हे आहे पहिलं पुस्तक आणि हे आहे तिसरं पुस्तक. तर तुम्ही बघू शकताय ठीक आहे, हे पुस्तक खूप जुनं आहे. याच्यावरती किंमत जी आहे ती 6 आणे आहे. म्हणजे 6 आणे तुम्ही विचार करू शकता, की किती जुनं हे पुस्तक आहे. त्यावेळेला आण्यांमध्ये पुस्तकं मिळायची आणि जर समजा आपण याचं साल बघितलं, तर याच्यावरती लिहिलं आहे 1926. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, की 1926 आत्ता चालू आहे 2026. 100 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. 100 वर्षापूर्वीचं पुस्तक मिळणं हे माझ्यासाठी तरी खूप अनमोल ठेवा आहे. कारण मी पण जुने पुस्तकं खरेदी करत असतो. मला जिथे कुठे मिळेल तिथे मी घेत असतो. आणि हे ज्यांनी मला पाठवलं उमेश केदार यांचं मी खूप मनापासून आभार मानतो, की मला 100 वर्षापूर्वीचं जे पुस्तक आहे ते पाठवलं. आता या पुस्तकामध्ये काय-काय आहे? तर ही आहे सुधारलेली नवीन आवृत्ती. याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे कैलासवासी राव बहादूर सीताराम विश्वनाथ पटवर्धन बी.ए. यांनी तयार केलेलं. हे पूर्ण मोडीमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रस्तावना सुद्धा मोडी लिपीमध्ये आहे. त्याच्यानंतर अनुक्रमणिका. अनुक्रमणिकेमध्ये सगळ्यात पहिला धडा आहे आई. दुसरा आहे रामशास्त्री प्रभुणे. तिसरा आहे मराठ्यांचा देश. त्याच्यानंतर आहे तुकार भाऊ. असे बरेचसे त्याच्यामध्ये एकूण 38 धडे आहेत आणि 38व्या याच्यामध्ये संक्षिप्त शब्द सुद्धा आहेत. जे आपण शॉर्टकट्स वापरतो, त्याला संक्षिप्त शब्द असं म्हटलं जातं. आणि आता मी असंच ओपन केलं. हा आहे 9 नंबरचा पेज. याच्यामध्ये हा आहे महाराष्ट्राचा थोडासा नकाशा. याच्यामध्ये आहे खानदेश, त्याच्यानंतर आहे नाशिक, गोदावरी नदी आहे, अहमदनगर जे पूर्वीचं नाव होतं ते नाव. त्यानंतर कोकण पट्टा जो आहे तो दिलेला आहे. सातारा, सोलापूर, त्याच्यानंतर आहे बेळगाव. बेळगाव पण आधी महाराष्ट्रामध्ये होतं. त्याच्यामुळे बेळगाव हा पूर्ण महाराष्ट्राचा जो आहे तो नकाशा त्याच्यात टाकलाय. त्याच्या सर्कलमध्ये इथे जर तुम्ही बघितलं ते प्रतापगड आहे, नाशिक पंचवटी असं लिहिलंय. नाशिकचं पंचवटी खूप फेमस आहे. अजून सुद्धा फेमस आहे. पूर्वीपासून फेमस आहे. कारण पंचवटीमध्ये श्रीरामांचं वास्तव्य होतं आणि नाशिकमध्ये कुंभमेळा सुद्धा होतोय पुढच्या वर्षी. त्यानंतर आहे कार्ला लेणी, त्यानंतर आहे औदुंबराचं झाड किंवा औदुंबर नावाचं जे गाव आहे ते.
मग याच्यामध्ये महाराष्ट्र माझा असे हा पवित्र, हरिप्रीतीला सर्वथा पूर्ण पात्र, असं पुण्य भूभाग अनन्य नाही, मला ना आवडे यापुढे स्वर्ग काही. असं काही कविता सुद्धा याच्यामध्ये केलेल्या आहेत. तर हे आहे पहिलं पुस्तक आणि हां, महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी मला पाठवलंय त्यांचं व्हिजिटिंग कार्ड सुद्धा त्यांनी मला पाठवलंय. सो मी खरंच यांचे आभार मानतो, की एवढा अनमोल ठेवा मला पाठवला आणि हे नक्कीच मी चांगल्या प्रकारे जतन करून ठेवेल. कारण माझ्याकडे पानिपतची बखर किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची मुळीतली पत्र असतील. त्यानंतर कोल्हापूरचे जे देवी मंदिर आहे, त्या देवी मंदिराचं पण याच्यामध्ये मोडीलिपी पत्राचे खंड आहेत. ते खंडसुद्धा माझ्याकडे आहेत. तर असं आता तुम्ही बघू शकता, की हा कागद किती जुना आहे. ओके. आणि खास म्हणजे असं, की याच्यावरती तुम्हाला दिसणार की नाही काही माहीत नाही. पण इथे मोडी लिपीमध्ये काहीतरी लिहिलंय. आता ते काय लिहिलंय, कसं लिहिलंय, हे कदाचित आहे ना चित्र काढण्याचा जो कागद आहे, तो असू शकतोय. हे आहे पुस्तक दुसऱ्याचा कागद आणि हे आहे दुसरं पुस्तक. हे याच्यावरती लिहिलंय दुसरे पुस्तक. आणि इथे लिहिलंय तिसऱ्या इयत्तेकरिता म्हणजे तिसरीला मूळलिपी शिकवली जात होती. हे आपल्याला याच्यातून पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये जे धडे आहेत, ते धडे सुद्धा याच्यामध्ये दाखवलेले आहेत. आता याच्यामध्ये एकूण 31 धडे आहेत. ज्यामध्ये अभंग, मित्रास पत्र, वडिलास पत्र, मातोश्रीस पत्र, जगातील धर्म, देवकोटे आहे, अभ्यासातील 8 नियम. आता हे जे याच्यामध्ये धडे किंवा ज्या गोष्टी ज्या मांडलेल्या आहेत, ह्या गोष्टी तर आत्ता पाहायला मिळत नाही. जे आपण जे म्हणतो, की जगातील धर्म, अभ्यासाचे 8 नियम. हे मी माझ्या आयुष्यामध्ये तरी अजून तरी शिकलो नाही, की 8 नियम अभ्यासाचे काय आहे? तो हे सुद्धा मला म्हणजे जे पूर्वीचे जे लोकं शिकत होते, आपण ते खूप एक्सपर्ट होते आणि खूप हुशार होते, आपण असं समजत होतो. तर ते मला या पुस्तकातूनच लक्षात येते, की इतके चांगले-चांगले जर धडे असतील, तर नक्कीच आपल्याला याच्यातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल. सो असा होता आपला आजचा छोटासा ब्लॉग आणि हे पुस्तक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण मी खूप जुने पुस्तकं खास करून मोडी लिपी विषयातले कलेक्ट करत असतो आणि हे कलेक्शन माझ्याकडे ॲड झालं.